माझ्या आयुष्यातली संक्रांत कशी होती, माझ्या आयुष्यातले सुवासिनींचे सण कसे गेलेत, ते मी कसे साजरे केले. तर तर माझं लग्न झाल्यानंतर माझी जी पहिली संक्रांत होती, ती एका वर्षानंतर आली होती. कारण माझं लग्न 17 फेब्रुवारी 2001 ला झालेलं. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. आणि संक्रांत असती जानेवारीमध्ये. तर एका वर्षानंतर संक्रांत आली होती, माझी पहिली संक्रांत. मी त्यावेळेला कंपनीत जात होते. मला खरं तर हे सण फार आवडायचे हं. सुवासिनींचे सण. नटायला, सजायला, सवरायला मला फार आवडायचं हे. पहिली संक्रांत माझ्या आयुष्यातली होती ती. माझ्या लग्नाच्या नंतरची. कंपनीत जात होते, बायकांनी छान मेहंदी वगैरे हातावर काढली होती. ज्या माझ्यासोबत कंपनीत बायका कामाला होत्या ना, त्या माझ्यापेक्षा एजनी जास्त होत्या. म्हणजे माझ्या वयाच्या मुली होत्या त्यांना. तरी सुद्धा सगळ्यांनी साड्या वगैरे घेतल्या होत्या. चर्चा करायच्या ना, की मी साडी घेतलीये, मी संक्रांतीसाठी अशी साडी घेतलीये. संक्रांतीची तयारी, मेहंदी वगैरे काढली छान. खरं माझ्या नशिबात इतकी कामं होती ना, कारण एकत्र होतो आम्ही राहायला. माझ्या जाऊबाई वगैरे सगळेजण आम्ही एकत्र. मला फक्त कामच. नटणं, सजणं, सवरणं हे नव्हतं. मी नव्हते छान राहू शकत. कारण माझ्या जाऊबाईंना भीती होती, की माझे मिस्टर हे बोळसर होते आणि ही जर चांगली राहिली तर हिला कदाचित बाहेरचे पुरुष हिच्याकडे बघून आकर्षित होतील आणि मग ही जर याला सोडून गेली तर. म्हणजे मला त्या बाहेरचं जग हे जाणूनच घेऊ देत नव्हत्या. बाहेरच्या जगाशी माझी ओळखच होऊ देत नव्हत्या. आपलं ओबड-धोबड राहायचं मी. जास्त म्हणजे लाली, लिपस्टिक, आयब्रो वगैरे हे मला माहिती नव्हतं. जोपर्यंत एकत्र होतो आम्ही राहायला, तोपर्यंत आयब्रोज सुद्धा मला करू देत नव्हत्या त्या. त्या करायच्या. त्या दर महिन्याला जाणार, फेशियल करणार, आयब्रोज करणार, त्यांचा स्टेप कट वगैरे. म्हणजे कमरे इतके केस होते, बाईने फार स्टेप कट करून टाकलं. त्या सगळं करणार. मला अजिबात नाही. माझी इथपर्यंत ब्लाऊज, म्हणजे त्यावेळेला फॅशन होती शॉर्ट बाह्यांची, परंतु माझी इथपर्यंत ब्लाऊज असायची. त्या बिलकुल इतकंच घालायच्या. पण मला परमिशन नव्हती अशा एवढ्या बाह्यांचं ब्लाऊज घालायची, अजिबात नाही. पदरही माझा असं इथपर्यंत लावायचा मी तो. का तर माझ्या मनातही कुणाच्या बद्दल असं आलं नाही पाहिजे आणि परपुरुषाच्या मनातही माझ्याबद्दल अशी वेगळी भावना आली नाही पाहिजे, असं त्यांचं एक हे असायचं. का तर माझा नवरा वेडसर होता. त्यामुळं मला म्हणजे असेच नवरे असतात असं त्यांना दाखवून द्यायचं होतं, की काय वेगळे नसतात. किंवा मी जे आहे माझा नवरा त्याच्यामध्ये खुश राहावं असं एक त्यांचं हे होतं. याला सोडून तिने जावं नाही. तर छान बायकांनी मेहंदी वगैरे काढली दुसऱ्या दिवशी, की बाबा संक्रांत आहे. मला विचारत होते, "संगीता तू साडी घेतली?" मला कुठे अधिकार होता साडी घेण्याचा. सगळं तर काही जाऊबाईच्या हातात होतं. मग मला जी लग्नात घेतलेली साडी होती, लग्न लावण्यासाठी 1,500 ची साडी होती माझी. तीच साडी मी संक्रांतीच्या दिवशी घातली होती. पहिल्या संक्रांतीला साडी घेत असतात. मला नव्हती घेतली साडी. जाऊबाईंनी घेतली होती त्यांना. त्यांना घेतली होती साडी. प्रत्येक सणाला त्या त्यांना साडी घेत होत्या. मला नाही कधी घेतली. मला आठवतच नाही माझ्या जाऊबाईंनी मला कधी नवीन साडी घेतली एकत्र असताना. त्यांनी त्यांना साडी घेतलेली होती. छान ब्लाऊज वगैरे शिवला त्यांना. कारण त्या स्वतःच टेलर होत्या. मी आपली संक्रांतीच्या दिवशी सकाळीच उठले. मला वाटत होतं त्यांनी म्हणावं, "घरी राहा, आपण वाण द्यायला जाऊ" वगैरे नाही का संक्रांतीच्या दिवशी. पण त्या नाही बोलल्या मला. आणि सुट्टी नव्हती कंपनीला. मग सकाळीच उठले. मी आपली ती साडी घातली. काही नाही, आपलं फक्त पावडर वगैरे लावली. बस. म्हणजे लिपस्टिक सुद्धा लावण्याची परमिशन नव्हती. काजळ, लिपस्टिक हे तर लय लांबची गोष्ट. बांगड्या भरून आणल्या होत्या मला, संक्रांत होती म्हणून हिरव्या बांगड्या भरून आणल्या होत्या मला. तिन्ही हातात अशा अर्धा डझन बांगड्या भरून आणल्या होत्या. सकाळी सकाळी उठून वाण द्यायला लावलं. कारण कंपनीत जायचं होतं. आवरून वगैरे घ्यायला लावलं सगळं. म्हणजे अगदी कपडे वगैरे धुणं, स्वयंपाक करणं हे सगळं माझ्याकडेच असायचं. नटणं सजणं हे त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट होता तो. छान राहणं हे त्यांच्याकडे. मी म्हणजे गरीब घरातली पोरगी त्यांनी करून आणली होती कामासाठी फक्त मोलकरीण. आणि बस त्या दिराला सांभाळायला, नाही त्या वेड्याला सांभाळायला मला त्यांनी करून आणलं होतं. गेले कंपनीमध्ये गेले. बायका सगळ्या, "अगं, नवीन साडी नाही घेतली का? नवीन नाही दिसत आहे तुझी साडी." म्हटलं, "नाही, माझ्या लग्नातली आहे." "लग्नात तुला अशी साडी घेतली होती?" म्हटलं, "हां, हीच माझ्यासाठी खूप झाली." कारण मी काय गरीब शेतकऱ्याची मुलगी, ग्रामीण भागातली.
झोपडीत राहणारी, माझ्यासाठी तेच भरपूर होतं. म्हटलं हो छान आहे साडी. अगं पण तुझी पहिली संक्रांत आहे, तुला नवीन साडी नाही घेतली? म्हटलं नाही घेतली. काय अगं तू आयब्रोज नाही केल्यात? म्हणजे असंच म्हटलं, नाही आवडत नाही मला. म्हणजे खरं मला खूप आवडायचं. नटायला, सजायला मला खूप आवडत होतं. माझा काळजी घेणारा नवरा पाहिजे होता मला. जो माझ्या प्रत्येक सुख-दुःखात मला सांगते. जो मला म्हणेल, "संगीता तू लढ, मी आहे. तुला जे करायचं ते कर." ते नवरा कशाला म्हणतात ना, हेच कधी मला कळलं नाही. नवरा काय असतो. कधी माझं दुखू दे, खुपू दे, त्या माणसाने कधीच विचारलं नाही, "तुझं दुखतंय का? तू जेवलीस का?" कधीच नाही. त्याला काही घेणं देणंच नसायचं. तो आला की त्याचा तो आपला खायचा. नवरा असा असतो. मी बघायची माझ्या जाऊबाईची, किती त्यांचे मिस्टर माझे दीर काळजी घ्यायचे, किती त्यांची केअर करायची. ज्या वेळेला जावेसोबत होते त्यावेळेला म्हणजे अगदी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखी ती माझ्यावर होती वॉच. कारण नवरा वेडा होता. ही जर चांगली राहिली तर मग अ, म्हणजे हिचं असं नको व्हायला, की माझा नाही का याला सोडायला नको तिने. एखाद्या पुरुषाने परपुरुषाची जर तिच्यावर नजर पडली तर मग कदाचित ही याला सोडून देईल, असं एक भीती होती माझ्या जावेला. कारण तो खरंच कुठल्याच गोष्टीमध्ये म्हणजे माणूस म्हणून तो माणूसच नव्हता. म्हणजे मी जास्त काही सांगणार नाही. विचार करा, आज मी 15 वर्ष झाले त्याला सोडून राहते. त्याला कधीच मुलींबद्दल काहीच वाटत नाहीये. काहीच नाही. तो जगतोय. खूप स्वार्थी माणूस आहे. काय त्याला म्हणू मी? वेडा जरी असला ना, तरी त्याला भावना असतं. तो हा भावनाहीन माणूस आहे. ह्याला घेणंच नाहीये. ह्याच्या दारूची सोय झाली ना बास, जग गेलं कुठं मग याला काहीच घेणं-देणं नाही. इतका विचित्र माणूस आहे. म्हणजे माझ्या जावेनी कधीही माझ्याशी भांडणं केलीत नाही आणि कधीच माझी बाजू घेतली नाही. तो एकच बोलायचा, "आमच्या घरामध्ये सगळं वहिनी बघते. आमचं सगळं तिने केलं. त्याच्यामुळे ती म्हणते तसंच तुला जगावं लागेल आणि तसंच राहावं लागेल. तिच्या विरोधात नाही जायचं." सांगू कुणाला हो? आई-वडिलांच्या गरिबीला आग लागलेली होती ना. मी सांगूच शकत नव्हते तिकडं. आणि त्या गरिबीचा इतका गैरफायदा घेतला होता माझ्या जाऊबाईंनी. भयंकर, भयंकर गैरफायदा घेतला होता. म्हणून मी वारंवार बोलते, की नाही आई-वडील इतके पण गरीब नसावे. पैशाने जरी गरीब असले ना, तरी त्या लोकांनी जर मुलीला असा त्रास असेल ना, तर तिला निदान मानसिक आधार तरी द्यावा. फार विचित्र माझं गेलं हो. म्हणजे लग्न झालेले ते दिवस असे असतात ना, की आयुष्यभर माणसाच्या आठवणीत असतात. अगदी ग्रामीण भागातल्या असू द्या तो मुली, परंतु ते नवरा-बायकोचं बॉन्डिंग त्यांचं हां, ते फार वेगळं असतं नाही का? जे मला नाही मिळालं कधीच. तो सोबत होता, म्हणजे माझी जाऊ सोबत होती. आम्ही एकत्र होतो. त्यावेळेला सुद्धा माझ्या जावेने कधी माझा विचार नाही केला. कधीच नाही. मला फार आवडायचं मेकअप करायला, छान राहायला. पण त्या बाईने मला कधी राहूच दिलं नाही चांगलं. वेगळं निघल्यावर सुद्धा त्यांचं वॉच होतं माझ्यावर. वेगळं निघल्यावर सुद्धा त्या फार म्हणजे मी धाकात त्यांच्या. मी कशी साडी घालायची, कशी साडी घ्यायची किंवा वेगळं निघल्यावर जर मी माझ्या पैशात साडी घेतली असेल, तरी सुद्धा पहिली ती साडी जुनी त्यांनी करायची, नंतर मी घालायची. ही पद्धत होती. नवीन साडी आणल्याबरोबर मी घालूच शकत नव्हते. तो अधिकार मला नव्हताच. तरी सुद्धा त्यांचंच चालत होतं. वेगळं काढून दिलं आम्हाला तरीही. आता काय व्हायचं? वेगळंही काढून दिलं तरी याला पिण्यास हा पिऊन आला की मी भांडणं करायची वेगळं निघल्यावर. एकत्र होतो तोपर्यंत माझ्या जावेने भांडू दिलं नाही. ती म्हणायची, "काय तू चकटा प्यायचा का? साऱ्या जमान्यात मध्ये लोकं पितात. राहायचं असेल तर नाही तर निघ. आई-वडिलांच्या घरी खायला नव्हतं, नाटकं नको." मी आपली निपचिप गप. कारण पर्याय नव्हता काय.